तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये. मी विशाल जगदळे आपल्यासाठी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या बातम्या घेऊन येत असतो. आज देखील आपल्यासाठी एक वेगळी बातमी घेऊन आलेलो आहे. धाराशिव येथे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये हजारो बांधवांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे. आपल्याबरोबर असेच इफ्तार पार्टीच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी बांधव आहेत. आपण त्यांची चर्चा करूया. सर, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही काय सांगाल इफ्तार पार्टीच्या संदर्भामध्ये? मी खलील सय्यद, प्रदेशाध्यक्ष संस्था. इफ्तार पार्टी ही रमजान महिन्यामध्ये दिली जाते आणि रमजान महिना हा इस्लाम धर्माचा पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये 16 तास 17 तास रोजा हा उपवास, निरंकार उपवास धरला जातो. दररोज दररोज उपवास धरला जातो. ते सकाळी म्हणजे 5-5:30च्या अगोदर जेवण वगैरे केलं जातं आणि आता 6:42 म्हणजे 42च्या नंतर हा म्हणजे खजूर म्हणजे या सुरुवात करून जे आहे ना की म्हणजे जेवण वगैरे घेतलं जातं. याच्यामध्ये असं आहे की हा पवित्र उपवासाचा महिना असल्यामुळे या महिन्यामध्ये रोजदारला एक घोट पाणी पाजला त्याचं पुण्य आहे, एक खजूर खाऊ त्याचं पुण्य आहे. त्यांची जेवढी सेवा केली त्याचं पुण्य आहे. पुण्य मिळवण्यासाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं. आज मी ज्या ठिकाणी उभा आहे हॉटेल वुड ब्रिज, हे शेख ब्रदर्स मोहसिन शेख आणि त्यांचे सगळे बंधू यांचं हे 8वं वर्ष आहे त्याचे इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं. आणि सगळ्या गावातील जे प्रतिष्ठित नागरिक असो किंवा त्यांच्या संबंधातले आणि नातेवाईक आणि बाकी सगळे मित्र परिवारांना बोलावून या ठिकाणी इफ्तार पार्टी दिली जाते. आणि इफ्तार पार्टीचं यांचं वैशिष्ट्य असं आहे की पारंपरिक पद्धतीने न करता एक मॉडिफिकेशन चांगल्या पद्धतीने इफ्तार पार्टी जशी मुंबई, हैदराबाद वगैरे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये केली जाते अशा प्रकारची इफ्तार पार्टीचं आयोजन या ठिकाणी केलं जातं. बरोबर आहे. म्हणजे या इफ्तार पार्टीला सर्व समाजातील सर्व समाज बांधवांना आपण निमंत्रित करता आणि ही पार्टी दिली जाते. येस, रमजान महिन्यामध्ये की हा जो इस्लामचा जो संदेश आहे की बंधुभाव, शांती, संयम आणि आपसामध्ये जे आहे की कुठलेही मतभेद न ठेवता की माणसाने हा भाईचारा पसरवला पाहिजे. त्यामुळे जे आहे की सगळ्या बांधवांना, हिंदू असतील, मुस्लिम असतील, दलित असतील, इतर सगळ्या समाजाच्या बांधवांना बोलावून त्यांना ह्या जो संस्कार आहेत हे या संस्कारामध्ये आणि ह्या रूढी रीती रिवाजामध्ये त्यांना मान दिला जातो. त्यांना या ठिकाणी पाचारण केलं जातं. निमंत्रित करून त्यांनाही या इफ्तार पार्टीचं आस्वाद घेण्यासाठी त्यांना आग्रह केला जातो. म्हणजे मुस्लिम बांधवच करतात असं काय नाही, हिंदू लोक बी या लोकांचं इफ्तार पार्टीचं नियोजन करतात. असं आपण दरवेळेस करतोय. आता ही त्यांचं 8वं वर्ष आहे. बरोबर, 8 वर्षापासून करतो आम्ही. प्रत्येक कार्यक्रमाला असतो. आम्हाला बोलवतो आम्ही त्यांना बोलवतो. असं प्रत्येक मोहल्ल्यामध्ये, गावामध्ये होतं आमच्या प्रत्येक ठिकाणी होत असं. आणि आपण खरं तर बघू शकतोय धाराशिव मध्ये आता इथं हजारो लोक जमा आहेत आणि बऱ्याच मोठ्या संख्येत आलेले आहेत. तर अशा पद्धतीने दरवर्षी ही पार्टी केली जाते. दरवर्षी सगळ्या ठिकाणी सगळीकडे केलं जातं की ही परंपरा अशी आहे की हिंदू बांधव ही मुस्लिम बांधवांना इफ्तारसाठी निमंत्रित करतात आणि ईदच्या दिवशी हे मुस्लिम बांधव हे हिंदू बांधवांना निमंत्रित करतात. उस्मानाबाद शहराचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव उंच नीच न करता सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाण्यासाठी केलं जातं. भैया, काय सांगाल? दरवर्षी इथं इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं. आपण पण येतात दरवर्षी आणि कशा पद्धतीने आयोजन केलेलं जातं? या ठिकाणी दरवर्षी आम्ही इफ्तार पार्टीच्या निमित्ताने येत असतो. मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना आहे आणि त्या महिन्यामध्ये नमाज झाल्याच्या नंतर जी इफ्तारी असते त्यासाठी सर्व बांधव इथं जमतात. एकत्र अतिशय सुखासमाधानानं सगळेजण वावरतात. या शहरामध्ये खूप वर्षापासूनची ही परंपरा आहे आणि म्हणून आम्ही या सर्व बांधवांना त्या ठिकाणी येणाऱ्या ईदच्या निमित्त शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचे उपवास अतिशय व्यवस्थितपणे पार पडावेत अशी अल्लाचरणी प्रार्थना करण्यासाठी आम्ही येत असतो. सर, आपण काय सांगाल? सर्वप्रथम या पवित्र रमजान महिन्यामध्ये सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा. आणि हे हॉटेल वुड ब्रिज मोहसिन शेख हे प्रत्येक वर्षी कमीत कमी 10 वर्ष झाले की इफ्तारचं नियोजन करतो. खूप सुंदर
नियोजन करतात आणि सर्व धर्मातल्या लोकांना बोलवतात. बरोबर. भैयाजी काय सांगाल, आपण दरवर्षी येता आणि दरवर्षी हा उत्सव हा जो इफ्तार पार्टीचा जो इफ्तार पार्टी जी आहे ती उत्साहामध्ये साजरी केली जाते आपल्या उस्मानाबाद धाराशिव मध्ये. उस्मानाबाद धाराशिव बघितलं तर हा अतिशय सर्व धर्मसमभाव सगळ्याला सेक्युलर प्रमाणे चालणारा आपला जिल्हा आहे आणि रमजान आहे सगळं जगभरात हा सण महिना साजरा केला जातो. अतिशय पवित्र हा महिना समजला जातो आणि आज बघितलं महाराष्ट्रात किंवा ह्याच्यात सण हा सगळ्याच धर्मात हा साजरा केला जातो आणि महिना अतिशय महत्वाचा आहे आणि सर्व जण इथे सामील होतात आणि असंच पुढे चालू राहू आणि पुढील अनेक वर्ष हा सर्वधर्म समभाव असा आपला जिल्हा राहू, आपला स्टेट राहू आणि हेच मी ह्या ठिकाणी करतो. धन्यवाद. थँक्यू. खरं तर आपण बघू शकतो इथं मोठ्या प्रमाणामध्ये सर्व धर्म सर्व जातीतील बंधुभाव आलेले आहेत. हिंदू असतील, मुस्लिम असतील किंवा बाकी सर्व समाजातील बंधू जे आहेत ते इफ्तार पार्टीसाठी आलेले आहेत आणि आपण इफ्तार पार्टीचा हा आढावा घेतलेला आहे धाराशिव मधनं. धाराशिवसाठी मी विशाल जगदाळे, विश्व विशाल न्यूज साठी. आपण इथे थांबूया. धन्यवाद. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.